तुमच्या उपोषणाचं कार्य सांगा काय? उपोषणाची बसलेलं आम्ही विजय काशीनाथ तायडे खेड मायंबा रस्त्याच्या संदर्भात बसलेलो आहे. आमचा रस्ता अडवलेला आहे इथं 2-250 फूट सुरेश फळेनी. तर आम्ही त्या गटातले असून आम्हाला रस्ता देण्यात यावा. आम्ही 2-2.5-3 वर्षापासून तरसतो आहे आणि आम्हाला इथून खत डोक्यावर व्हायला पडतं, खाली तिकडं खाली नेणं पडतं. इथून बी अशी तकलीफ होऊ राहिली. तर वरून तिकून समोरून पर्याय रस्ता आहे म्हणते, पण तो रस्ता तिकून वाहन जात नाही, गाडी बैलाला तकलीफ होती. आणि तो आमचा रस्ता मी आहे वाटीचा हक्काचा रस्ता आहे आमचा, हा बंद केलेला आहे. तर यांना आम्हाला शासनाने मोकळा करून देण्यात यावं. प्रशासनाने नकाशावर रस्ता असतानाही बंद केलेला आहे, म्हणजे आम्हाला मोकळा करण्यात यावा. इथून जवळपास म्हणजे 25-30 शेतकरीची ती तकलीफ आहे, 25-30 शेतकऱ्याला, आणि एकाच माणसानं आलेलं आहे. बाकीचं सगळं तिकडं सुरू चालू आहे रस्ता. किती दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसलेले? आम्ही आज दुसरा दिवस. हे एक बाई बिमार आहे थोडी जरा. म्हणजे तुमचं म्हणायचं आहे की 2 दिवसापासून उपाशी असल्यामुळे त्यांना एक बाई चक्कर करून पडलेलं आहे. प्रशासन तुमच्याकडे लक्ष देत नाही असं तुमचं म्हणणं आहे? लक्ष द्या, हा दखल घ्यावं फक्त आमची. असं दखल घेत नाही आमच्यावर, बाई चक्कर येऊन पडली. बोला, शासनानं आमची दखल घ्यावं. ही बाई बिमार पडली, 2 दिवस झाले उपाशी आहे. 2 दिवसापासून तुम्हाला भेटायला कोणीच आलं नाही? आलेले आहे. नाही आलं नव्हतं कोणी. कोण आलं ते बोला ना. मंडळाधिकारी साहेब पण आले होते, तहसीलदार साहेब पण रात्री भेटून गेले. उपोषण मागं घ्यावाशी त्यांची विनंती आहे. पण आमचा विचार असा आहे की आम्हाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, असं आमचं नियोजन झालेलं आहे आमच्या मंडळीचं. आणि 2 वर्षापासून हे पूर्ण लोक त्रस्त आहेत. शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता बरोबर नाही, आणि आता याच्यानंतर खरीपाच्या पेरणीसाठी जे काही खत औषध शेतात न्यावं लागेल ते न्यायची सुद्धा परिस्थिती खराब आहे. त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. काय झालं ते बाई का पडलेलं आहे? चक्कर आले बाई.